हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मनाचे राजे चषक 20-25 चं शानदार आयोजन आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये काही जबरदस्त कामगिरी केली मनाचे राजे टीम. चला, वेंगे टीमचा एखादा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. चला, मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. ब्रह्मदेव नगावे विपक्ष वेंगे टीम. प्रथम टॉस जिंकला नगावे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऋतिक अँड सोहम अशी जोडी असेल. सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. सुसज्ज असं मैदान, एकमेव मैदान आपण सफाई विभागामध्ये पाहतोय की परमनंटली बसण्याचे स्टँड जरूर पाहायला मिळतात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. मॅच क्रमांक 2 आपण पाहतायत. एकदा नगावे टीम असेल. ब्रह्मदेव नगावे विपक्ष वेंगे टीम. नेक्स्ट मॅच माकणे विपक्ष श्री गणेश डोंगरीपाडा असं नेक्स्ट मॅच असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. मॅच क्रमांक 2 युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जुळले तर त्यांचं सहर्ष स्वागत. 6 सीटर्स आपण चॅनल पाहतायत. या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या वेगवेगळं आपण पाहतोय नाविन्यपूर्ण असं प्रक्षेपण जरूर पाहायला मिळत आहे. तुषार आपण पाहतायत. कॅमेरा वर्क अतिशय सुंदर. चला, मॅच लावतोय सुरुवात. मॅच क्रमांक 2 ट्रॅकवर सज्ज आहे दुर्वेश. विचार केला तर प्रथम बॅटिंग करताना 69 धावा 6 षटकामध्ये उभा केल्या होत्या. विचार केला तर प्रथम बॅटिंग करताना 69 धावा 6 षटकामध्ये उभा केल्या होत्या. यावेळेस मात्र हवाई फायर काहीतरी कानमंत्र जरूर दिला गेला आणि त्या कानमंत्राच्या माध्यमातून आपण पाहतोय सोहमच्या बॅटमध्ये येतोय षटकार 6. पहिले 2 बॉल पाहिले तर थोडासा स्ट्रगल करत होता फलंदाज सोहम. तदनंतर तिसऱ्या बॉलवर मात्र हवाई स्ट्रोक जरूर पाहायला मिळालाय. 6 धावांशी स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जात आहे. 3 बॉलची अगदी समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. अप्रतिम मैदान आपण पाहतायत. 4 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सुरुवात थोड्याशा धीम्या गतीने तदनंतर षटकाराला सिंगल मिळाले. चौकार येतोय. धावसंख्या अगदी वेगाने 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही शेवटचा येणारा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. थोडस बंधन असेल. क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. 5 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 11. शेवटचा अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक सध्या पहिलं मार्गस्थ आपण पाहत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू षटक क्रमांक सध्या पहिला आपण पाहतोय. ओहो, खोलवटपाचा चेंडू होता. बॉल षटकाची झाली समाप्ती. षटक क्रमांक 1 समाप्त होते. टीमची टोटल बॅटिंग करताना वेंगे टीम 11 धावा बिनबाद. नेक्स्ट मॅच एकंदरीत आपण पाहणार आहोत. माकडे संघ त्याच्या विपक्ष असेल श्री गणेश डोंगरीपाडा. धीरज गुलने ट्रॅक वर सज्ज होईल. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात होतोय. पहिलं षटक पहिले तर 11 धावा जरूर खर्च केल्या.
11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतो वयांगे टीम. सुरुवात तर चांगली झालं, एकंदर विकेट्स गमावला नाहीये, ही एक जमेची बाजू असेल. 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतोय. गोलंदाज धीरज यावेळेस हवाई फायर करण्याचा प्रयत्न आहे, ते फटका फसला गेलाय. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का लागतोय. 11 या धावसंख्येवर गॉन. पहिला धक्का जरूर लागला गेलाय. सोहमला मात्र परतावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम जातोय. इलेव्हन रन्स लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर असं आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहत आहेत. मनाचे राजे चषक 20-25 शानदार आयोजन. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि 8 संघ एकमेकांसमोर. प्रथम पहिला सामना आपण पाहिला तर मनाचे राजे विपक्ष सिद्धिविनायक. मनाचे राजे संघाने मात्र काही दमदार विजयशील प्राप्त केला. त्यानंतर मॅच क्रमांक 2 आपण पाहत आहेत. ब्रह्मदेव नगावे विपक्ष विळंगी. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा धीरज. लेफ्ट हँड गोलंदाज लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतो अगदी आमने सामने. हो हो हो, अप्रतिम अप्रतिम चेंडू हाताळतोय. डॉट बॉल. विकेट्स प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास आपण पाहू शकता गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर जर विकेट येतोय तर आत्मविश्वास दुणावला जातोय. एखादा हवाई सफर जर लगावला जातोय तर आत्मविश्वास थोडासा खच्चीकरण होत आहे. गोलंदाज यावेळेस मोठा फटका काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्र खाली आहे. नोमान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रथम बॅटिंग करताना व्यंग टीम आपण पाहत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोल्डन ट्रॅक वर. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा धक्का लागतोय. 13 या धावसंख्येवर गॉन. शेखर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर शांत माइंडने फलंदाजी करावी लागेल. 13 धावा स्कोर कार्ड वर आहेत. षटक क्रमांक सध्या दुसरा आपण पाहतोय. 4 बॉलची आतापर्यंत समाप्ती झाली. नवीन फलंदाज शेखर जबाबदार असेल या दोन्ही खेळाडूंवर. चांगली पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल. उलटाच बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला तरी क्षेत्ररक्षक आहेत. थोडस फंबल झालं ते एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा. शेवटचा अंतिम बॉल असेल. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. डॉट बॉल. षटक क्रमांक अगदी 2 ची समाप्ती आलाय. षटकाचा विचार केला तर अप्रतिम षटक राहिलंय. 4 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केल्या. 2 षटकाची समाप्ती आलाय. स्कोर कार्ड वर धावा आहेत 15. 2 गडी बाद.
दुर्वेश पुन्हा एकदा करून ट्रॅकवर सज्ज होतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. 15 धावा स्कोर कार्डवर पहिले षटक पाहिले तर 11 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मागच्या षटकामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी राहिले. धीरज फक्त 4 धावा 2 विकेट्स. पॉवर प्लेचं आता बंधन हटलं गेले. दूरवर क्षेत्ररक्षण एकंदरीत फैलावलं गेलंय. मागच्या मॅचचा विचार केला तर 6 षटकामध्ये एकूण 70 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. इथून तुम्हाला 50 पार करावी लागेल. चला थोडासा स्पीडअप करा. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा दुर्पेश. हो जबरदस्त वेगवान मारा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय. सुरुवात तर चांगली पाहायला मिळत आहे. डॉट बॉल ने सुरुवात केली जात आहे. इथून शांत माइंड बॅटिंग करावी लागेल. ऋतिक आणि शेखर ही जोडी आपण पाहत आहेत. 50 55 ते 60 पर्यंत तुम्हाला दर मजल मारावी लागेल. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल झालं. सिंगल मिळेल. या अगदी सिंगलच्या मतीने स्कोर बोर्ड थोडासा पुढे जातोय. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा स्कोर कार्ड वर आहेत. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला माकणे संघ असेल, दुसऱ्या बाजूला श्री गणेश डोंगरीपाडा. धावसंख्या जाऊन पोहोचले 16. 16 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर दुर्वेश. हो सुंदर अप्रतिम चेंडू. हात खोलण्याची संधी देत नाहीये. कौतुक करावं लागेल. दुर्वेश थोडासा स्ट्रगल करतायत सध्या. शेखर आपण पाहतायत. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डिपेंड विकेट रिझन मध्ये सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न हाना करताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग द बिटवीन चांगला ताळमेळ पाहू शकतात 2 खेळाडू मध्ये. धावसंख्या अगदी 2 ने पुढे जात आहे. 18 रन्स. 18 धावा स्कोर कार्ड वर आहेत. रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय. थोडसे बॅट्स मध्ये आधीच फिरली जाते. वान मारा येतोय. धीम्या गतीने चेंडू अगदी जरूर पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 3. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर आहे तो एक खणखणीत दर्जेदार षटकार. 6 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अगदी समाप्ती. एक स्कोर कार्ड वर धावा लागतायत. 24 धावा स्कोर कार्ड वर आहेत. आता येणाऱ्या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील. 55-60 पर्यंत तरी मजल मारावे लागेल. एक फायटिंग स्कोर असेल. चोवीस धावा स्कोर कार्ड वर आहेत. 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. मॅच क्रमांक 2 आपण पाहतात. एका बाजूने ब्रह्मदेव नगाबे टीम, दुसऱ्या बाजूने वळंगी टीम. पुन्हा एकदा धीरज गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होत आहेत. मागच्या षटक चांगल्या रीतीने हाताळलं होतं. 4 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा धीरज. इथून धीरजवर प्रहार करावा लागेल. हल्ला चढवावे लागतील. 55 ते 60 धावा इथून टार्गेट सेट करावा लागेल. शपल होऊन करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस डॉट बॉल येतोय. धीरजच्या विरुद्ध सहजासहजी हवाई सफर करणं सोपं नाहीये. कारण मागच्या ओव्हर्स मध्ये त्याने फक्त धावा खर्च केल्या होत्या 4 आणि 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केले होते. शांत माइंड बॅटिंग करावं लागेल ऋतिकला.
ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल तिथून डीप बॅकवर्ड्स करलं, क्षेत्ररक्षक पुढे येतात, सिंगल दुसरं धाव अगदी सहज कंप्लीट केले गेले. सिंगल आता डबल मध्ये पराभूत करावं लागेल, कारण धावसंख्या थोड्याशा धीम्या गतीने आहे. षटक क्रमांक आपण पाहत आहेत तर सध्या चौथं. आधीच्या मॅचचा विचार केला तर तब्बल 69 धावा स्कोर काढाव्या लागल्या होत्या. इथून तुम्हाला 55-60 त्यासाठी हवाई स्ट्रोक येणं गरजेचं असेल. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऋतिक आपण पाहत आहेत, दुसऱ्या बाजून शेखर. हो हो हो, मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला, चेंडू वळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. कौतुक करावं लागेल. धीरज आपण पाहत आहेत, चांगली गोलंदाजी करतोय. सहजासहजी हात खोलण्याची संधी देत नाहीये. बेट अँड वॉच करावा लागेल, रीड करावा लागेल. स्टेपन होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिश्राम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक दूरवर जरूर होते, चांगला प्रयत्न जरूर केला होता. दोन धावा अगदी परिपूर्ण केल्या जातात. या दुहेरीने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 28-28. 28 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक सध्या चौथा आपण पाहत आहेत. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर, समोर ऋतिक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तब्बल सिंगल मिळेल, बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 29 धावा स्कोर बोर्डवर आहेत. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिले गेले. 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्यात 5. आधीचं षटक पाहिलं होतं तर 6 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. शेवटचा अंतिम बॉल, धावसंख्या 29-29. सिंगल मिळेल. या सिंगलच्या गतीमध्ये 4 षटकाची योग्यता समाप्त झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचले 30 रन्स, 30 धावा, 2 गडी बाद. येणारे आता 12 बॉल, 12 मध्ये 20 ते 25 धावा इथून ऍड कराव्या लागतील. चला थोडस स्पीडअप करा, जास्त टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्या, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त षटकांचे सामने कसे होतील याच्याकडे आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागेल. आयुष गोलंदाज ट्रॅक वर, एक युवा गोलंदाज आपण पाहत आहेत. त्यामुळे रोखण्याचं काम जरूर केलं गेलंय, कारण 4 षटकामध्ये आतापर्यंत 30 धावा स्कोर कार्ड वर आहेत. इथून 20 ते 25 धावा शेखरला प्रयत्न करावे लागतील, कारण शेखरच्या बॅट मध्ये एक षटकार जरूर पाहिला होता आणि ती क्षमता आहे शेखरकडे. ऋतिकी चांगली फलंदाजी करतोय. थोडस गिअर चेंज करावं लागेल वयंगी टीमला, कारण 12 बॉल आहेत, 12 मध्ये 20 ते 25. गोलंदाज आयुष गोलंदाज ट्रॅक वर. हो हो, ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल. आयुष एक युवा गोलंदाज आपण पाहत आहेत, त्याच्यावर विश्वास जरूर दर्शवला गेला आणि पहिला बॉल अप्रतिम रित्या हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा खोलवर डप्प्याचा चेंडू, बिगवान मारा करतोय गोलंदाज आयुष आपण पाहत आहेत. की युवा गोलंदाज, अनुभव कमी आहे परंतु चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आता थोडस प्रेशर असेल. शेखर आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक जीवनची आकांक्षा करताना पुढे सरसावले होते, तद्वार 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला तो हाना करताना 3 धावा आणि चौथी धाव अगदी परिपूर्ण केली जाते. डगआउट मधून आवाज येतोय की चौथी 5वी धावी घ्या, आपल्याकडे बरेचसे विकेट्स आहेत अजून. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 34-34.
34 runs on the scorecard. चौतीस धावा स्कोर कार्डवर. इथून हा वाई फायर शेखरच्या बॅट मधनं येतोय. हा दर्जेदार षटकार. स्कोर कार्डवर धावा लागतायत 40 रन, 40 धावा स्कोर बोर्डवर. पहिले 2 डॉट बॉल आले, तदनंतर 4 धावा अगदी धावून जरूर पुऱ्या केल्या होत्या. तदनंतर हा षटकार आलाय. आणखीन एक 2 हवाई सफर वेंगे टीम साठी आणि एखादा विकेट जरूर प्राप्त करावा लागेल नगाबे टीमला. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 2 बॉल आहेत. 40 धावा स्कोर कार्डवर. आता आत्मविश्वास वाढला असेल शेखर. आठव्या बॅटनखांचा प्रयत्न जरूर केलाय. सिंगल मिळाला तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून एक बॉलचा खेळ शेष आहे, म्हणजे उर्वरित 7 बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक सध्या 5वा आपण पाहत आहेत. 12 धावांचं योगदान जरूर राहिलं. सलामवीर ऋतिक आपण पाहत आहेत. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय निलेश. इथून फटका फसला गेलाय की काय, सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू अगदी निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि शेवटच्या मोमेंटला मात्र रोखलं गेलंय. 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 5 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 45. 45 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित असतील तर टॉस बॉक्सच्या दिशेने या. मकरे टीम आणि श्री गणेश डोंगरीपाडा टीम. गोल्डन ट्रॅक वर तन्मय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 45. 45 धावा स्कोर बोर्डवर आहेत. थोडासा फसवा चेंडू जरूर पाहायला मिळाला. आता मात्र सॅक्रिफाईस केलं जात आहे. शेखरला परतावं लागेल. शेवटचे अंतिम 5 बॉल असतील आणि 5 मध्ये 2 हवाई सफर. चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. यश स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एकवीस धावांचं योगदान जरूर राहिलं. शेखर आपण पाहिला. शेवटचे अंतिम 5 बॉल असतील. 45 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 5 बॉल. शेवटचे 5 बॉल आहेत. या बेस मध्ये जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय, परंतु इथं असं वाटत होते हा षटकार जातोय की काय, परंतु अप्रतिम झेल टिपला गेलाय. निलेश बॅक टू द पॅव्हलियन गॉन. चला नेक्स्ट फलंदाज. एक फलंदाज आपण रेडी ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. शेवटचे 4 बॉल आहेत आणि 4 मध्ये आता जरी 8 धावा येत आहेत तरी 50 क्रॉस केली जाईल. सध्या 45 धावा स्कोर कार्ड वर आहेत. चांगली गोलंदाजी तन्मय आपण पाहतात. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालंय. ब्रह्मदेव नगाबे टीम
अंतिम 4 बॉल. गौरव नवीन फलंदाज. फुल टॉस बॉल होता यावेळेस. धावपाच्या सुरुवात पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागलंय. चांगली गोलंदाजी राहिली, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. चला नेक्स्ट फलंदाज. धावसंख्या 45, 45 धावा स्कोर कार्ड वर आहेत. सर्वेश. गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा. हो या वेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न, परंतु इथेही अपयशी ठरला गेलाय आणि 4 बॉलवर 4 गडी बाद झाल्यात. एकंदरीत आपण पाहतायत 2 धावबाच्या स्वरूपात 2 झेलबाद. धावसंख्या अगदी स्कोर कार्डवर 45, 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. 45, 45 धावा. स्मिथ गोल्ड आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. मनाचे राजे चषक 20-25 नितीनजी वैती साहेब त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. 46 रन 46 धावा स्कोर कार्डवर. या षटकाचा विचार केला तर पहिली धावेत 2 धावा आल्यात. 47, 47. शेवटचा अंतिम चेंडू असेल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन्स आले असतील तर टॉस साठी या. डोंगरीपाडा टीम आणि माकणे टीम. कॅप्टन. शेवटच्या बॉलवर इथून चौकार येईल का? आणि 1 बाउन्सने डिस्टन्स क्लिअर केलंय. लॉंग क्षेत्रामध्ये चौकार आलाय. स्कोर कार्डवर धावा लागल्या आहेत 51. 52 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. श्री गणेश डोंगरीपाडा संघ येथे उपस्थित झालाय, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. चला माकणे संघाचा कॅप्टन उपस्थित असेल तर आपण टॉस साठी या.
दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. आपण टॉस करून घ्यायचा आहे. माकणी विरुद्ध श्री गणेश डोंगरीपाडा अशी यापुढील लढत आपण पाहणार आहोत. चला दोन सलामीचे फलंदाज मी विनंती करतोय की आपण त्वरित सलामीला जायचं आहे. त्याचबरोबर आपला 12वा खेळाडू सुनीलजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे टॉस बॉक्सच्या जवळ. बावन्न धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपण पाहताय. एका बाजूला धीरज आहे, त्याच्या समेत आपण स्वप्नीलला पाहतोय. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. मनाचे राजे चषक 2025 वेळी पर्व दुसरं 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये वेडीच्या मैदानावरती रंगणारी ही स्पर्धा. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस सकाळच्या सत्रात आपण पाहिलं. अगदी दिमाखामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न पार पडला गेला. नचिकेतजी पाटील गावचे सरपंच आणि त्यांच्या विद्यमाने आपण पाहिलं की उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. महेश शेलार हे देखील तिथे उपस्थित होते. त्यानंतर दीपक वैती यांना देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर उद्घाटनानंतर नाणेफेक झाली. सर्व संघांना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि आता हे अद्वितीय क्रिकेट आपण आजच्या दिवसातील अनुभवत आहोत. दुसरी लढत आजच्या दिवसातली आपण पाहताय. बऱ्याच उशिराने पहिला दिवस असल्या कारणाने आपण चाललोय. तर प्रत्येक टीमला मी विनंती करीन की आपण जी दिलेली वेळ आहे त्या वेळेप्रमाणे आपण खेळायचं आहे. धीरज आणि स्वप्नील ही जोडी आपण सलामीची पाहतोय. षटक क्रमांक पहिलं यश हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा आहेत. कारण की पॉवर प्लेची षटकं म्हटली की मोठ्या प्रमाणामध्ये धावा या जमल्या जातात. हे बऱ्याचदा आपण पाहिले. आता या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स खूप महत्त्वपूर्ण असतील या सामन्यात. षटकातील पहिला बॉल यश घेऊन तयार ओव्हर द विकेटनी. अतिशय चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगवान मारा हा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतोय. क्रिकेट हंगामाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे मात्र मैदान बनवण्याकरता खेळाडूंची मात्र धडपड ही सुरू होती आणि त्यानंतर या हंगामातील पहिली स्पर्धा आयोजनाचा मान मनाचे राजे वेडी या संघाला मिळवलाय. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा यश तयार होतोय. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र खेळून काढले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगदी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली. यश मात्र आपल्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करताना दिसतोय. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत माकणे विरुद्ध श्री गणेश डोंगरीपाडा या दोन संघांच्या माध्यमातून. 2 बॉल झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय 1. अतिशय सुंदर हे दमदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स तिथे पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. सातत्यानं गोलंदाजाचा गुडलँड स्पॉटवरती चेंडू टाकण्याचा भर जो आहे तो पाहायला मिळतोय. एक ठसा उमटवलाय आतापर्यंत या पहिल्या 3 बॉलवरती यशने. 3 बॉल योग्य प्रकारे हाताळलेत. 1 धाव त्यानं आतापर्यंत मोजली आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. यश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. अप्रतिम क्लास टायमिंग. षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे रिलीज ऑफ द डिलिव्हरी फलंदाजाने ओळखली आणि त्यानंतर
आपला मोर्चा वळवला की मला रिव्हर्स स्वीप खेळायचा आहे. अगदी चांगला फटका, 6 रन, 7 धावा या सद्यस्थितीला आपण पाहतोय फलकावर. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आत्मविश्वासात्मक नजरेने मात्र गोलंदाजाने पाहिलं, अपील केली LBW करता, परंतु त्याचा इम्पॅक्ट काही पंचांवरती जास्त झाला नाही. मग जेव्हा तुम्ही LBW करता अपील करता त्याचा इम्पॅक्ट हा मिडल स्टंपवरती असायला हवा, पिचिंग इन लाईन असायला हवी. जेव्हा या गोष्टी पंचांना जाणून येतील तर निश्चितपणे पंच त्याला होकार दर्शवतील, परंतु इथे मात्र त्या काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. षटकातील शेवटचा बॉल, अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र स्लाइस केल्या चेंडूला. कटचा फटका इथे पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू गेलाय, फिल्डर वेगाने पुढे गेले, चेंडूला अडवलं आणि इथून जर आपण पाहिलं तर षटकाचा खेळ देखील संपला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. चला, जास्त टीम मीटिंग करायची नाहीये, लगेच खेळाला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती सर्वेश. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील सर्वेश आहे, हँडसम बॉय, एक उत्तम क्रिकेटर, वेडी गावचा. ढोल पथकामध्ये देखील सर्वेश शेलारला मी पाहिलंय. म्हणजे अष्टपैलू गुण सर्वेश शेलारकडे आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हिअर वी गो. चला आपण पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाकडे जाऊया. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं, इकॉनॉमिकल गोलंदाजी ही पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा या बनवल्या गेल्या 8. सर्वेश षटकातील पहिला बॉल घेऊन इथे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा स्विंग होताना पाहायला मिळालाय. डाऊन द लेग चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले आहेत, म्हणजेच वाईटचा सिग्नल इथे कळवला गेला आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. इथे मात्र डॉट चेंडू हा पाहायला मिळालाय. अगदी शांत मुद्रेने मात्र फलंदाजी करताना सध्या तरी दिसत आहेत, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये नामी संधी असते मोठे फटके खेळण्याची, कारण की 2-3 फिल्डर्स हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, एक वेगळा फटका पाहायला तिथे मिळालाय. फॉलिंग स्वीप, चौकार, 4. अतिशय चांगल्या फटक्याची निवड इथे केली. फॉलिंग स्वीप तिथे पाहायला मिळाला. बॅटची एज लागली आणि चेंडू अगदी सीमा रेषेच्या पलीकडे गेला. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा फलकावरती झाल्यात आणि सलामीची जोडी अजूनही शाबूत आहे. स्वप्नील अगदी चांगल्या प्रकारच्या धावा जमवताना दिसतोय आपल्या टीम करता. एक षटकार आणि एक चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून आल्या, त्याला कॉम्प्लिमेंट करताना धीरजला आपण पाहतोय. 1 रन त्याच्या बॅटमध्ये देखील आली आहे. दोन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. 52 धावांचं लक्ष हे अगदी समोर ठेवण्यात आलंय आणि त्याचा पाठलाग आता मात्र त्या रन चेसला सुरुवात झाली आहे. 13 रन आतापर्यंत झालेले आहेत फलकावरती. पहिलं षटक यशचं इकॉनॉमिकल राहिलं, त्यानंतर सर्वेशने आतापर्यंत 2 चेंडू हाताळल्यात, 5 धावा मोजल्यात. षटकातील तिसरा बॉल घेऊन सर्वेश पुन्हा एकदा तयार. ते मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅट स्विंग अगदी वेगामध्ये स्वप्नीलचा पाहायला मिळाला, परंतु ते कनेक्शन नव्हतं, कारण चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. वाईटचा सिग्नल पुन्हा एकदा पंचांकडनं आलेला आहे. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिलीत
तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 14 रन्स ऑन द बोर्ड. स्वप्नील 11 वरती नाबाद आहे आणि त्याला साथ देताना आपण पाहतोय धीरज हा देखील 1 धावेवरती खेळतोय. षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा अगदी स्वप्नील मनाशी ठरवलंय, कारण की मागच्या बाजूला आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन सीमारेषा जी आहे ती जवळ आहे आणि त्याच कारणाने बऱ्याचदा या मैदानावरती आल्यानंतर फलंदाजांचा भर असतो की मागच्या बाजूला खेळावं, 4 धावा जमवाव्यात, 6 धावा जमवाव्यात आणि त्याच प्रयत्नामध्ये स्वप्नील देखील आपण पाहतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाहीये. इथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे फलकावरती 15 या धावसंख्येवरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सर्वेश घेऊन तयार. चला थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. षटकातील पुढचा बॉल सर्वेश टू स्वप्नील. आखूट टप्प्याचा बॉल, शरीराचा वेध घेताना तिथे चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये, स्वतःवरती मात्र नाराज आहेत स्वप्नील, कारण की नामी संधी होती. आखूट टप्प्याचा बॉल होता, तर कनेक्ट केला असता परफेक्ट तर निश्चितपणे मोठ्या धावा जमल्या असत्या. षटकातील पुढील बॉल. याही वेळेला आपण पाहिलं तर चेंडू डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत, म्हणजे सातत्यानं जर आपण पाहिलं तर व्हाईट चेंडू जे आहे ते या षटकामध्ये आतापर्यंत 4 आलेले आहेत. 4 एक्स्ट्रा बॉल, 4 एक्स्ट्रा रन देखील आपल्याला पाहायला मिळालेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र स्वीट शीटचा फटका तिथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ, सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 20. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे रिव्हर्स स्वीपचा फटका इथे खेळला गेला. चौकाराची मोहर तिथे उमटवली. फिल्डर्सने प्रयत्न मात्र अगदी 100% केले, परंतु त्याला काही यश आलं नाही चेंडू अडवण्याला. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला फिल्डर तिथे आहेत, कुठलीही मिस्टेक फिल्डरने केली नाहीये. इथे लागलाय पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज आपण पाहताय दुर्वेश नव्यानं दाखल झालाय. फटका तर अगदी चांगला होता, परंतु आपण पाहिलं रिप्लेमध्ये अगदी चांगलं टायमिंग जुळून आलो, परंतु एलिव्हेशन जे आहे ते जास्ती गाठलं आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर चेंडूवरती नजर ठेवली. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळाला. पहिला धक्का लागला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 20. एक गडी बाद 20 अशी स्थिती ही पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरनं अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला कव्हर ड्राईव्ह तिथे पाहायला मिळालाय. चौकार. 4. अगदी फलंदाजाने मात्र आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये चेंडूवरती नजर ठेवली. रिकामं क्षेत्र कुठे आहे ते पडताळलं आणि त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलं. 4 धावा इथे मिळवल्या आपल्या संघाकरिता. या 4 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही बनवायचे आहेत 28 रन. 24 बॉल 28 रन हे इक्वेशन सध्या तरी पाहायला मिळत आहे. त्यात आपण पाहिलं स्वप्नीलने अगदी चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर आता ही जोडी नव्यानं धावा जमवताना आपल्याला दिसते. दुर्वेशच्या बॅटमन एक खणखणीत कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार तिथे पाहायला मिळाला आणि धीरज आता मात्र आपण पाहताय तो देखील शांत आणि संयमी खेळी करताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती यश. षटकातील पहिला बॉल घेऊन फुलटॉस बॉल अगदी चांगला
फटका तिथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझनला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. अगदी शांत वातावरणामध्ये रंगणारे हे क्रिकेट पाहायला मिळतंय. शांत आणि आक्रमकता ही देखील खेळाडूंमध्ये असते, परंतु सद्यस्थितीला आपण पाहतोय शांतमय क्रिकेट हे जरूर पाहायला मिळतंय. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर चेंडू खाली आले होते. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर मात्र हटवली. हातांची ओंजळ ही व्यवस्थितपणे उघडली नाही आणि त्याच्याचमुळे साधा सरळ सोपा झेल इथे सुटला गेलाय. 2 धावा मात्र अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 27 27 धावा या फलकावरती झाल्यात. 52चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चेंडू पर्यंत पोहोचले, परंतु तो रिसिव्ह मात्र काही चेंडू झाला नाही. परंतु आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हा झेल जो आहे तो सुटला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र हा बीमर चेंडू वेगवान मारा. नो बॉल +4. नो बॉल +4. इथे 5 धावा मिळतील. पुढील संधी आता फलंदाजा करता आहे फ्री हिटची. 5 रन आणि या 5 धावांनी आता आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 32 धावा. फ्री हिटचा बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र स्विंग चांगला पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर बीट झाले फलंदाज. इथून जर आता आपण पाहिलं तर जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. यशने 3 चेंडू हाताळलेत. षटकातील चौथा चेंडू यश घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. अगदी चांगला बॉल. त्याला मात्र खेळून काढले. चेंडू जातो ऑन साइडला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न कुठलाही तिथे नाहीये. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत माकणे विरुद्ध श्री गणेश डोंगरीपाडा. टॉस जिंकलेला आहे माकणे संघाने. तरी माकणे संघ आपण आपला निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. ते मात्र कट शॉट तिथे पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत शॉट दरम्यानला. कुठल्या प्रकारचा रन तिथे मात्र घेतला गेला नाही आणि इथे आपण पाहतोय डॉट चेंडू हा पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 33 धावा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर फाईन लेग डीप मध्ये पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. त्यानंतर वायडिश लॉंग ऑन आपण पाहतोय. लॉंग ऑफ बाहेर आहे. त्यानंतर कव्हर देखील सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉटने ते आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33. म्हणजेच आता येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग जास्त करू नका मित्रांनो. नवीन गोलंदाजाला लगेच आणा गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघानं जर चांगली गोलंदाजी केली, डॉट्स बॉल टाकले, विकेट्स मिळवले तर निश्चितपणे शेवटच्या ओव्हरपर्यंत हे क्रिकेट चांगल्या पद्धतीचा आपल्याला अनुभवायला मिळेल. सोहम आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. 18 बॉल आणि 19 रन बनवायचे आहेत. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सोहम. ते मात्र अगदी चांगला बॉल. त्याला मात्र खेळून काढलेला आहे. फाईनलेला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4. अगदी क्लेवर शॉट इथे पाहायला मिळालाय.
मिस फिल्डिंग तिथे झाली आणि 4 रन तिथे मिळाले आणि या 4 रननी आपण पाहतोय धावसंख्या आता होते आहे धावफलकावरती 37-37. मच निडेड बाउंड्री असं निश्चितपणे आपण म्हणू शकतो, कारण की 18 बॉल 19 अशी स्थिती होती. यावेळेला मात्र पायावरती चेंडू लागलाय आणि अगदी पंचांनी बोट उंचावलंय. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. इथे विकेटची आवश्यकता नितांत होती आणि ती विकेट यावेळेला मात्र गोलंदाज सोहमने मिळवून दिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर कुठल्याही गोलंदाजाला आवडत नाही की त्याच्या विरोधामध्ये एखाद्या फलंदाजाने चौकार मारला किंवा षटकार मारला. चौकार मारला त्याच्यानंतर आपण पाहिलं सोहमने बॉलिंग करताना टप्पा बदलला, दिशा बदलली आणि गती देखील बदलली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर पायावरती चेंडू आदळला आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळाली. चौथ्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज दाखल झालाय, नव्यानं सचिन. याही वेळेला आपण पाहिलं धीम्या गतीचा हा बॉल टाकला होता, फलंदाजाला काही समजला नाही. अचंबित होताना फलंदाज तिथे पाहायला मिळाले. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर बॉल टू रन पाहायला मिळत आहेत. 15 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. ऑन साईडला चेंडू जातोय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न कुठलाही तिथे नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते. आता मात्र दोन्ही संघांना समसमान संधी आहेत, कारण की 14 बॉल बाकी आहेत आणि 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये काय चलबिचल सुरू आहे, फलंदाजांच्या मनामध्ये काय चलबिचल सुरू आहे, समीकरण जुळून फलंदाज सध्या तरी खेळताना दिसत आहेत. कारण की इथून जर रिस्क घेतली, विकेट्स पडत गेले एका मागोमाग एक, तर कदाचित बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकू शकतो. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू हाताळलाय, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर ऑफ साईडला आपण पाहू शकाल डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात केलाय. फाईन लेग डीप आहे, स्क्वेअर लेग डीप आहे आणि वाईडिश लॉंग ऑन देखील डीप आणि लॉंग ऑफ देखील डीप आहे. 13 बॉल 14 रन. या पुन्हा एकदा स्विच हिट, नाहक फटके, नाहक डॉट बॉल. बघा सरळ बॅटने जर तुमच्या बॅटमधनं धावा येत असतील तर हे रिव्हर्स स्वॅप जेव्हा तुम्ही खेळतात आणि त्याचं रूपांतरण जे डॉट बॉलमध्ये येतं त्यानंतर एक प्रेशर जे आहे ते मात्र कन्सोलिडेट बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दिशेने होतं. इथून जर आता आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14 धावा. बारा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मनाचे राजे चषक वेळी 2025 आपण पाहताय. पर्व दुसरं अगदी दिमाखामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर या क्रिकेटच्या खेळाला, या पर्वाला अगदी दिमाखात सुरुवात झाली. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्ग वरती शुभम. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14 रन. अगदी चांगला बॉल, धीम्या गतीचा चेंडू, फलंदाजाला काही समजलं नाही. बॅट अगोदर फिरली, त्यानंतर चेंडू उशिराने आला. एक रन तिथपर्यंत आपण पाहताय कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने आपण आता पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल आता दोन्ही संघांकरिता महत्वाचा आहे. कुठला संघ विजय साकारेल. 11 चेंडू आता बाकी आहेत आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. फटका तर चांगला आहे, फिल्डर देखील तिथे आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी विकेट किपर एंडला, परंतु विकेट किपरकडनं मात्र गॅदर झालं नाही. जर कदाचित किपरने सोडला असता तर मे बी डायरेक्ट हिट लागण्याची दाट शक्यता तिथे निर्माण झाली असती. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र करावं म्हणावं लागेल. खूप दुरून आले, लांब चेस होता क्षेत्ररक्षकाकरता, त्यांना मात्र चांगला चेस केला, चेंडूला अडवलं. चांगली फेकी देखील तिथे पाहायला मिळाली. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारची फेकी तिथे होती. इथे जर आपण पाहिलं तर आता धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 41. आता 10 बॉल आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय डाऊन द लेग चेंडू जाताना पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटचा संकेत इथे पंचांकडनं आलेला आहे
याचाच अर्थ आता बॉल टू रन हे इक्वेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. ट्रॅकिंग शॉट आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट फलंदाजाची झाली, त्यानंतर चेंडूवरती नजर ठेवली, चांगलं टायमिंग साध्य केलं आणि षटकार इथे मिळवलाय. या षटकारांना आपण पाहू शकताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 47. रिप्लेच्या माध्यमातून वारंवार आपण पाहताय कशा प्रकारे एक्झिक्यूट केलं या फटक्याला. 9 बॉल आणि 4 रन. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. इथे मात्र झेलची संधी निर्माण झाली होती. इथे मात्र 1 धाव कंप्लीट आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला फटका पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड जातोय. लॉंग ऑफच्या रिझनला 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि यावेळेला आपण पाहतोय या संधी येतात. या संधी तुम्हाला ग्रॅब करायच्या असतात परंतु त्या साध्य काही होताना दिसत नाहीयेत. मागाशी देखील एक रनआउट आणि आताही देखील हा रनआउट सुटलेला खूप महत्वाचा होता. टर्निंग पॉइंट कदाचित बनला असता. इथे मात्र अगदी चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि याही वेळेला आपण पाहू शकताय ही विजयी धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण हँडशेक करण्याकरिता मैदानामध्ये जायचं. एका लाईनीमध्ये स्पर्धेचा जो नियम आहे तो आपल्याला फॉलो करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे धीरज. काय सुंदर चांगला परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉल त्यानं दिलाय. मॅच समरीमध्ये देखील आपण पाहू शकाल धीरजचं जर बॉलिंग फिगर आपण पाहिली 2 षटकं त्यानं हाताळली, 9 धावा दिल्या, 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. त्यानंतर बॅटिंग करताना देखील खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट त्यानं केलं आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती ठरलेला आहे धीरज मॅन ऑफ द मॅच. आदरणीय विवेकजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार